छत्रपती संभाजी महाराज, वीर शौर्य आणि संघर्षाची गाथा. बाल्य आणि संगोपन. 1657 साली राज्याचे निर्माता छत्रपती शिवाजी महाराज आणि राजश्री सईबाईंच्या घरी एका तेजस्वी पुत्राचा जन्म झाला. त्यांचे नाव ठेवण्यात आले छत्रपती संभाजी महाराज. जन्मापासूनच त्यात एक वेगळाच तेज होता, धैर्य, उत्साह आणि आपल्या कर्तव्याची जाण. छत्रपती संभाजी महाराजच्या बालपणाचे दिवस अत्यंत शिस्तबद्ध आणि शिक्षाप्रद होते. छत्रपती शिवाजी महाराज नेहमी आपल्या पुत्राला सांगत असत, पुत्रा, राजा फक्त सिंहासनावर बसून राज्य चालवत नाही. राजा म्हणजे आपल्या प्रजेसाठी, आपल्या धर्मासाठी, आपल्या स्वराज्यासाठी लढणारा योद्धा असतो. छत्रपती संभाजी महाराज लहानपणापासून रणकौशल्य, तलवारबाजी, घोडेस्वारी आणि युद्धनीती शिकत होते. पण फक्त युद्धशिक्षण नाही, तर धर्म, न्याय आणि प्रजेसाठी कर्तव्यनिष्ठाही त्यांना आईवडिलांनी शिकवली. त्यांचे बालमन नेहमीच स्वराज्य, शौर्य आणि न्याय या मूल्यांमध्ये गुंतलेले होते. तरुणपण आणि रणभूमीची तयारी. छत्रपती संभाजी महाराजचे तरुणपण अत्यंत तेजस्वी आणि साहसी होते. गाव, जंगल आणि किल्ल्यांच्या गुप्त मार्गांवरून त्यांनी रणनीती, गुप्त हल्ला आणि संरक्षण यांचा अभ्यास केला. त्यांचे मित्र आणि शिक्षक त्यांच्या शौर्याचे कौतुक करीत त्यांना सांगत असत, संभाजी महाराज, तुमच्या मनातील धैर्य आणि बुद्धिमत्ता भविष्यात स्वराज्याचे भविष्य ठरवेल. छत्रपती शिवाजी महाराज यांचे मार्गदर्शन हे संभाजी महाराजांसाठी एक अढळ आधार ठरले. युद्धात कधीही हळवेपणा नाही, नेहमी शौर्य आणि रणनीतीची तयारी हे त्यांचे मुख्य शस्त्र होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा निधन आणि उत्तराधिकारत्व. 1680 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. पण राज्यातील सत्ताधारक आणि विरोधक या नव्या छत्रपतीला मान्य करत नव्हते. अनेकांनी षडयंत्र रचले. राज्यातील अनेक दुश्मन छत्रपती संभाजी महाराजाच्या सामर्थ्यावर शंका घेत होती. छत्रपती संभाजी महाराज म्हणत होते, जो धर्म, न्याय आणि स्वराज्यासाठी लढतो त्याचा कधीही पराभव होत नाही. अडथळे फक्त आपल्याला अधिक मजबूत करतात. ते केवळ वीर योद्धा नव्हते, तर तेजस्वी राजकारणीही होते, ज्यांनी आपल्या बुद्धीने आणि धैर्याने अनेक संकटे पार केली. युद्ध आणि शौर्य. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्याचा प्रमुख भाग रणभूमीवर उभा राहणे होता. त्यांनी मुघल साम्राज्याविरुद्ध आदिलशाहीवर आणि अनेक शत्रूंवर विजय मिळवला. त्यांच्या युद्धनीतीत शौर्य, धैर्य आणि शहाणपण यांचा अद्भुत संगम होता. एकदा मुघल सेना छत्रपती संभाजी महाराजांच्या किल्ल्यावर आली. त्यांनी आपल्या सैनिकांना संबोधित करत म्हटले, भीतीच्या भावनेत हरवलेले मन काहीही जिंकू शकत नाही. आपला धैर्य आणि शौर्य यांचा जोरच आपला सर्वात मोठा शस्त्र आहे. शत्रूला पराभूत करणे आपल्याच हातात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सैनिकांनी शत्रूला पराभूत केले आणि स्वराज्याची प्रतिष्ठा कायम राहिली. कैद आणि शहादत. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्याचा सर्वात वेदनादायी टप्पा म्हणजे मुघलांच्या ताब्यातील कैद. त्यांनी अत्याचार, वेदना आणि शारीरिक छळ सहन केला, पण स्वराज्य आणि धर्मासाठी आपला विश्वास कायम ठेवला. ते म्हणत होते, शक्तीच्या अपमानापुढे झुकणारा माणूस माणूस नव्हे. खरा माणूस म्हणजे त्याचे मन, त्याची शौर्याची खरी ओळख. संभाजी महाराजांची शहादत इतिहासात स्वराज्य आणि धर्माच्या आदर्शासाठी एक प्रेरणास्रोत ठरली. शिकवण आणि प्रेरणा. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्याची कथा आपल्याला सांगते, धैर्य, कोणतीही संकटे आपल्याला थांबवू शकत नाहीत. कर्तव्यनिष्ठा, प्रजा, धर्म आणि स्वराज्यासाठी नेहमी तत्पर रहा. रणभूमीचे शहाणपण. युद्ध हे फक्त तलवारबाजी नाही, ते बुद्धी, धैर्य आणि रणनीतीचे मिश्रण आहे. शहादत, आपल्या मूल्यांसाठी आपला जीव द्यायला तयार रहा. छत्रपती संभाजी महाराजांची ही कथा आजच्या पिढीसाठी प्रेरणा आहे. त्यांच्या शौर्याने, धैर्याने आणि शहादतीने आपल्याला शिकवले की जर मनात आदर्श, धैर्य आणि विश्वास असेल तर कोणताही संकट, कोणताही शत्रू आपल्याला थांबवू शकत नाही.